प्राण्यांवर अत्याचार होत असेल तर शस्त्र घ्यायला तयार आहोत। कबुतरांवरून जैन धर्मगुरूंचं वादग्रस्त विधान। साधू संतांनी फडणवीसांना सीएम बनवल्याचंही वक्तव्य। मीरा भाईंदरमध्ये हनुमान मंदिरावरून राजकारण तापलं। धोकादायक इमारतीजवळील मंदिर बंद केल्यानं वाद। किमान देवावर तरी राजकारण करू नका, आमदार नरेंद्र मेहता यांचा सरनाईकांना टोला। दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचं वक्तव्य। हिंदूंनाच नफा मिळवून देण्याचंही आवाहन। आमदार संग्राम जगताप यांचे विचार पक्षाला अमान्य, त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली जाणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची आक्रमक भूमिका। संभाजीनगरात थोड्याच वेळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा हंबरडा मोर्चा। मोर्चासाठी उद्धव ठाकरे संभाजीनगरात पोहोचले। पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या भरीव मदतीसाठी ठाकरे रस्त्यावर। मराठवाड्यात महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याची चर्चा। आगामी निवडणुका महायुती म्हणून लढायच्यात, मात्र काही जणांकडून आमचा छळकपट। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांचं वक्तव्य। नाशिक महापालिका भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता। पक्षाची ताकद अधिक असल्यानं स्वबळाची चाचपणी सुरू, तर शक्य तिथं महायुती अन्यथा मैत्रीपूर्ण लढत। फडणवीसांचं वक्तव्य। मोबिया शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला निवडणूक आयुक्तांना भेटणार। शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वात भेट। राज ठाकरे हे शिष्टमंडळात सहभागी होणार। राज ठाकरेंची महाविकास आघाडीतही एंट्री झाली का, चर्चांना उधाण। भाजपात संघटनात्मक तयारीला वेग। पालघर जिल्ह्यामध्ये भाजपमध्ये मोठे इनकमिंग। 3000हून अधिक कार्यकर्ते भाजपात। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मोठा धक्का। सावंतवाडीमध्ये शाळेच्या कॅन्टीनमध्ये स्फोटानंतर आगीचा मोठा भडका। स्फोटाचं नेमकं कारण अस्पष्ट, परिसरात भीतीचं वातावरण। अहिल्यानगरमध्ये रेणुका कला केंद्रामध्ये तरुणांच्या टोळक्याचा धिंगाणा। हातात तलवारी घेऊन कला केंद्रातील खुर्च्या आणि वाहनांची तोडफोड। टोळक्याचा धिंगाणा सीसीटीव्हीमध्ये कैद।